सुप्रभात मित्रांनो, आता आपण जातोय क्रिकेट खेळायला. हे भाऊजी आहेत, भाऊजी पण आहेत आपल्यासोबत क्रिकेट खेळायला. दाजी कुठं निघाल दाजी? या या अभि पण आलाय. चला अभ्या क्रिकेटला ना. ये बुवा कुठं राहिला? नाही आमच्या सोबत होता, तर बुवा गायब झाला. आपण त्याला शोधू. बुवा अरे चल ना. माझी सँडल घालती काय समोरच आहे ना. मी पण बघा नवीन बूट झाला असता आता कार्यक्रम. चला पळा पळा पळा. ए पळला का? ए असं कुठं पळ. चल या इकडं फ्रेम मध्ये या. ए लागला असतं ना मला. ये है हमारे बाबाजी. इथं क्रिकेट चालू झालंय मित्रांनो. आधीच सगळेजण बसलेले आहेत इथं. योगेश पण बसलाय. कैमरामैन ऑफ द आनंद आश्रम है. मैं गया था मीटिंग को जरा. मीटिंग कौन सा मीटिंग था? वो रहता है सुबह का मीटिंग रहता है हर रोज का. ओके ऐसा है क्या? हाँ और काठा और पास का मीटिंग रहता है. हाँ काठा और पास का मीटिंग. सही पकड़े सर. हे मी कुणाकडे आहे? हे आहेत इंगळे सर. मुंबईचे सर. थोडा आमच्या ब्लॉगला जरा बोला काय तर. आता तुम्ही एखादा जोक, दूध भाकरी वगैरे. आज जरा मेंबर वाढलेच राव. कोण आहे तिकडनं? हे रोहन गुरुजी. हे प्रसाद गायकवाड चाललेले. शैल्या. तो बघा तिथं रोहन पोळे ना. तो मोबाईल बघत बसलाय. मॅच बघायचं सोडून. टायपिंग चालू आहे. टायपिंग. पडलं ते तिथं. बाकी काका काय म्हणतात? एकदम मजेत बाबा तुझ्या राज्यामध्ये. अजून काही करू का बंद ब्लॉग? अजून काही नाही, चाललाय व्यवस्थित. या ठिकाणी आलोय आपण आनंद आश्रमी. आणि सकाळी सकाळी मुलांना व्यायामासाठी क्रिकेटचा मॅच चालू आहे. थोडे फ्रेश होऊन जातात पोरं सर्व. आणि जरा प्रॅक्टिस पण होऊन जाते सर्वांची. मला कळलंय त्यांना काय सांगायचं ते. तर आत्ताच प्रसाद गायकवाडांनी एक दगड असा हवेत फेकला होता. तो असा गेला होता ना. हा वाटायचं. आता आपण शूटिंग करायला जाऊ जरा. चला आता खरा चालू झालाय गेम. पुढे 2 खेळ. चला हा वाटा. आम्हाला ते जाऊ दे. अरे हा हाय ठीक आहे. चल. अरे हो ना चल ना. सगळे इथे उभे राहा. अर्धे उभे राहा. दोन्ही अर्धे उभे राहा. टीम ज्याचं नाव जो घेईल त्यांनी त्या टीम मध्ये इकडे जाऊन उभं राहायचं. आता आपण बघू टीम वाटप. आणि छानपैकी
अच्छा ए या रे ए रोहन मस्त कॅप्टन जाईल सगळेजण मागे 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 अरे असे उभे राहा रे रांगेत एका रांगेत इकडे या अरे आमच्याकडे कोणच नाही हम हे दादा के ढाकी तिकीट डुम द्या फटके त्याला ते 4-5 लोक गेले मी आहे ना मग तू कोणाला घेतलं माझ्या नंतर आहे मी गुरुजींना घेतलं. हा ओके चल त्याने तुला घेतलं. हा कंटिन्यू अजय मधु दादा एवढा वेळ लागतो प्रसाद मनोज दादा आज प्रसाद विरोधी पक्ष नेता झालाय माया पक्षाचा. योगेश तिकडे आहे. हा ना क्या हुआ कैसे हुआ शैलेश खाली पण गेलेत बर का. प्रसाद आहे घेतलाय ना त्याला इकडे अभि नाव आहे अभि. अभि इकडे कोण कोण गेलं शैलेश राहिलाय का प्रसाद दादा अजय सेवा प्रसाद मल्हार पण आला झाले की आता हा दादा राहिला अजयला पण घेतला या दादाला हा राहिला खेळाडू नाही हा खेळाडू राहिला. अरे हो छोटा खेळाडू झाले बस ए उभे राहा चला एका दोघांना चला जोरात म्हणूया. अरे पुणेकर उभे राहा हे रोहन कुणाकडे आहे? आपल्याकडे हा? चला चला मी सगळीकडे. यार ते सेवा प्रसाद आणि हे दोन अंपायर त्या ठिकाणून येत आहेत आउटफील्ड बघतायत पळा पळा चौघच तिकडे अरे 11 झाले बादलेलं का हा. चला टीम मध्ये आढावा लवकर. अर्धे इकडे जोरात म्हणा. जय गुरुदेव एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे श्रोतकार जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत मातरम जय गुरुदेव जय गुरुदेव श्रीराम जय श्रीराम. इकडे या इकडं. येतो ना प्रमुख पाहुणा म्हणून. हा हे आपल्या अ टीमचे कप्तान समर्थ आपल्या आनंद आश्रमातील बुवा महाराज शैलेश तुझं नाव रे बाळा सस्मित हे दादा मनोहर दादा योगेश नागेश अण्णा मधुसूदन दादा अरे मल्हार भाई मल्हार तुझं नाव रे बेटा गुरुप्रसाद आणि
विराजमान हा आणि अजिंक्य सॉरी आणि प्रसाद गायकवाड मी म्हटलं सगळं प्रसाद ढालकर आपले, त्याच्यानंतर प्रसाद त्याच्यानंतर आपले दीपक अभिराम आपल्या ब टीमचे कर्णधार गुरुजी हा महेश आपल्या उल्हासनगरचे तुषारराव भूषण आणि गायक आपले गायक आहे ते आपल्या आनंदाश्रमचे गायक रोहन गुरुजी आणि आपले अजय तुम्ही आणि आणि मी स्वतः उल्हास इंगळे. चला टॉस करा. अरे तुम्ही करा ना. कप्तान मीच नाणे पकडायला. ए जवळ येऊ नका, तुम्ही नाही जागा सोडायची. टाळ्या वाजवायच्या. थांबा हो थांबा हे तुम्ही थांबा. राजमुद्रा छापा आहे आणि 2 लिहिलेला काटा. नको, भारत पाकिस्तान लगेच कळतं. भारत पाकिस्तान असू दे, काही होत नाही. नको ना. राजमुद्रा छापा आहे आणि 2 लिहिलेला काटा आहे. एक लिहिलेला काटा आहे. तुझा छापा तुझा काटा. चलो काकरम सकाराम बोलो. काटा 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 चला. ह्या कुणाचं काय नव्हतं. तर पशा कुठे पशा ए पशा आमची ऐका, पाणी मारतो. तुमचं आता काय नियोजन असेल? बॉलिंग घेतली म्हणलं, कमीत कमी स्कोरला थांबवायचं आणि आम्हाला जेवढं चेस होईल त्याच्याहून कमी रन देणं आणि ही मॅच काढायची आहे. बस झालं. ओके. आता आपण दुसऱ्या कर्णधाराला विचारू की त्याचं काय नियोजन असेल. आत्ताच आपण ए टीमच्या कर्णधाराशी बोललो, आता बी टीमच्या कर्णधाराशी बोलू. फक्त स्टंपिंग नाही, फक्त कट आउट कॅचिंग आणि स्टंपच्या पुढच्या पाऊल. हा, आता तुमचं नियोजन. स्टंपिंग नाही, तुमचं नियोजन सांगा. नाणेफेक जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमचं टार्गेट हेच राहील की जास्तीत जास्त धावा बनवणं आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवणं. म्हणजे आम्हाला मोठं टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यांना लवकरात लवकर मागच्या सामन्यात जसा आम्ही विजय प्राप्त केला तसा आम्ही विजय प्राप्त करू ही आम्हाला आशा आहे. नक्कीच कराल. आणि हे आलो जरा बोला ना. अच्छा, ओके. तर अरे हो, काय पिताय हे? आता आपल्याकडे आले पुष्पा 2, ज्यांच्यामुळे घडला अल्लू अर्जुन, ते स्वतः भाई. आता पुष्पा झोकला असता. आता कन्हैया मामा आलाय. कसं वाटतंय कन्हैया मामा तुला येऊन? खूप छान, खूप आनंदी, एनर्जेटिक. मला वाटलं काय माहिती का, तिखट पिताय तुम्ही, ते तसंच वाटलं मला. हे बघ चित्र जिराच आहे. होय, सांगितलेलं बरं. बघणारे काही कोण बघतोय? अरे अपलोड केल्यावर बघणारे हो. तर गोलू शेठ आणि पराग शेठ लवकरच आता आपण काय बघितलं? होणार आहे. आपण काय बघितलं? तर ये ना परागदा, लगेच ये सामान देऊ. जरा वेगळी लागली हो चव अशी वेगळी लागली जरा. अरे तुम्ही ना व्हिडिओत असं काही बोलत जाऊ नका. अरे हो ना, डुप्लिकेट पण मिळतो. आज मी ते पाहिलो ना, तर आज जरा वेगळी लागली. मागे तुम्ही आणली होती, भारी होती रे, कॉर्नरवरून तू चांगली होती. सर हा काका, मी काय करतो, हा क्रिकेटचा ब्लॉग स्पेशल बनवतो वेगळा.
अहो मी येतानापासून बनवतोय माहिती का, पुण्यावरनं एसटीत बसल्यापासून असंच बनवतं. असं कॅमेरा करायचं बोलायचं की सांगितलं मी. प्रसाद कंदले, तुमचं काय नियोजन आहे? तुमच्या टीमसाठी तुम्ही काय श्रम घेणार आहात, काय कष्ट घेणार आहे? तू जास्तीत जास्त काढायचा प्रयत्न करणार आहे आणि विकेट जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न. तुझं पर्सनली काय हे माइंडसेट काय आहे आजच्या गेमचा? गेमचा तर फुल एन्जॉय करून घ्यायचं आहे. मस्त सर्व आहेत एकत्र. आज मजा येणार आहे खूप खेळायला. बर, बस एवढंच. कोणाच्या टीम मध्ये तू? मी विरुद्ध टीम मध्ये तुझ्या. अरे मी ते विचारलं नाही, कोणाच्या टीम मध्ये ते सांग. रोहन कुलकर्णीच्या टीम मध्ये. बरं ठीक आहे. काय गरज होती का माझ्या विरुद्ध म्हणायची? अरे भजी आवाज आला की लगेच ट्रॅक्टर. नाही इथेच फाट्यावर. आमच्या टीम मध्ये मधू दादा पण आहे. तुझं काय नियोजन आहे मधू दादा टीम साठी? किंवा आता छानपैकी खेळायचंय, सगळ्यांनी एकदम फोकस करून खेळायचंय. जी सेवा मिळेल, बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, झकास करायची. झकास एकदम. अनिल कपूर फॅन. तर आता आपण जातो फिल्डिंग साठी जातोय. मी इथं उभारतो, जाऊ दे. आता आपल्यासोबत योग्य आहे, आपण योग्याकडनं जाणून घेऊ आता. जिगर सोलापूर से देऊ का घोषणा तुझी? टाळा वाजवा, टाळा. म्हणून आता तुझं काय नियोजन आहे टीम साठी? ठीक आहे, चांगलं आहे नियोजन. तू काय करणार आहे टीम साठी? कॅच घेणार आहे, अजून फिल्डिंग करणार आहे. उन्होंने लाते क्या बेटा? लाते तो क्या बोले? अरे क्या बोले बता तो हमको. लाता बोले तो बाटा. हाँ. नया नया लाते बोले. और कुछ नहीं बोले क्या? नहीं बोले. क्यों नहीं बोले? स्टंपा भी लाते बोले तो. तिथे प्रसाद गायकवाड आहे. जोरात बोला, इथपर्यंत जाऊ दे. तिथे आपणच जाऊ तिथे. साहेब येते पुण्याचं. तुम्ही ज्या प्रकारे आदर दिला त्या खरंच त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचं. आता सध्या मॅच चालू झालेली आहे आपली, तर आम्ही ए टीम करणं खेळतोय. आमची फिल्डिंग लागली आता उत्तम पद्धतीने. समर्थमुळे कॅप्टन फिल्डिंग लावताय. करतो आता बघा तुम्ही मॅच कशी करतो मी. वी विल ट्राय अवर बेस्ट होपफुली. ओहो, इंग्लिश नो इंग्लिश मोरया. बॉलिंग चालू आहे आता. मी इथं फिल्डिंग करत आलोय. नाश्ता असा आलेला आहे छानपैकी. इथं बॉल आहे भाई, बॉल आहे मामा. हा मग रेकॉर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेकॉर्डिंग इम्पॉर्टंट है. दोन नंबर शिर्या, 3 नंबर काका, 4 नंबर चालू झालंय. किती झाले आता? झाले डिक्लेअर. कैसे क्या हो गया?
ही ए टीम नाश्ता करताना दिसते. चिडणं कमी कर जरा. 50चं टार्गेट दिलंय तुम्हाला आम्ही. काय बो नियम आहे, रोडच्या पलीकडे तिथं आडला होता बॉल. पलीकडे करा ना तो घरी जा. रोडच्या इथे का फेकतो. समर्थक बोला. खूप फेकून म्हणजे थ्रो फेकतात, अशी बॉलिंग करतात. म्हणजे माझ्या समोरच माझी उडवतोय तू. माझ्या समोरच आमचा स्कोर फार कमी झाला. अरे संपून जाईल तिथं. ओ हो. तर हे आहेत महान गायक पंडित रोहन पोळ, हे आहेत मल्हार शेठ, हे आहेत गुरुप्रसाद शेठ, हे आहेत अंकुश शेठ. नाश्ता झाला. शैलेश इकडे दे डिश. काय आहे का? हा मला दे बे. अरे तिखट वेपर्स पण आहे का? अरे ते घे ना भाऊ जरा थोडेसे जास्त. कुठे येऊ सांग. उदर आहे काय मोठं म्हणे लोणचं आणायला का? आम्हाला देत नाही का? संपू तर द्या पाठीत आणायचे. आता थोडस बुवा सावकाश होते. अरे 50 मारायचे तुम्हाला. दोनच विकेट महत्वाच्या. असं म्हणू नको. ते आपल्याकडून होते ना. नाही आमच्याकडून. तू कोणाकडनं आहे? कोणाकडनं आहे तू? कुठल्या टीम मध्ये? समर्थच्या टीम मध्ये. बरं बॉलिंग मिस केली. समोर 6 बस. रॉयल एंट्री. आपण आपले आलेले बॅटिंग. गायकवाड साहेब आपल्याकडे. काय नियोजन आहे तुमचं परत एकदा सांगा. आता बॅटिंग आली. सध्या तरी आम्ही कितीला लेट दिली दादा? आपल्याला 50 टू विन आहे. 50 टू विन. पण काही केलं ह्यांच्यामुळे रन कमी झाले. त्यांनी हॅट्रिक काढून रेकॉर्ड बनवलाय. फक्त दुसरा प्लेअर झाला त्यांनी हॅट्रिक काढली. तिसरा प्लेअर सॉरी. पहिले नागेश अण्णा होते, त्यानंतर गेल्या वर्षी तुषारदादा होता, आणि आता आहे. मलाही जमली नाही कधी हॅट्रिक, पण यार ग्रेट. हॅट्रिक काढायला जिद्द लागती. हरभरा अशा तऱ्हेने हरभऱ्यावर कृपा झाली. हरभरा दादांचं मोठं मध्ये त्यांनी एवढं क्रिकेट मानून हरभरा आम्हाला त्यांनी श्रेय दिलं. खरंच आनंदाचा मजा आली. आनंदाचे आता तो व्हिडिओ नाही काढला रे आपण तेव्हा. फिल्डिंगच्या नादात व्हिडिओच राहिला. हॅट्रिकचा व्हिडिओ पाहिजे. बॅटिंग कशी होती बघत राहा. कंटिन्यू करत राहा. ओके.
मजा. बस एवढंच. येस. आता तरी नाश्ता झाला काही उमजत नाही थोडस. रामेश्वर या ठिकाणी पाणी पिताना आता नंतर खेळतो दुसऱ्या दिवशी. डॉन आला डॉन डॉन डूम टॉक डूम डम टॉक यो हे 10 किलो का हाथ तुमको 50 करने नहीं देगा. 10 किलो का पुढचं नियोजन करताना उल्हास सिंगळे पुढे जिगर. या ठिकाणी आता मॅच चालू झालेली आहे. आपण बघू शकता तोषश्री कुलकर्णी बॅटिंग साठी उतरले आहेत. या ठिकाणी सामना चालू होत आहे. अजय नेवाडे बॉलिंगला. ओ सही शॉट आणि खूप सुंदर असे फिल्डिंग शॉट रे भाई. विकेट. ये भाई आउट. जा तू जा उतर. ए तू उतर. मनू दादा उतर. मनू दादा. या ठिकाणी तुषार कुलकर्णी बॉलिंग साठी शॉट या ठिकाणी श्रीने मारलेला आहे. पहिलो डबल रन. सुंदर असा 2 रनचा सामना. अरे अरे ये दा. अरे अरे आईला अवघड कसं शिर्या. बॅटिंग मिळते आम्हाला. हे विजेत्यांनी या इकडं. 22च्या 22 विजेते या. मनुष्य ठरलो की आपण. जाऊ छोड़. हार के जीतने वाले को मनु दादा कहते हैं. 3-0 ने आम्ही सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे क्लीन स्वीप दिलेला आहे ब संघाला. बी टीमला. ए टीम 3-0 ने फिर भी ये टीम समजे क्या. अरे आमच्या दादाला क्रॅम्प आला नाही तर तुम्ही. उपविजेत्या टीमचं अभिनंदन. उपविजेत्या टीमचं अभिनंदन. उपविजेत्या टीमच्या कर्णधारांना आमच्या शुभेच्छा आहेत. शेवटी विजय सत्याचाच होतो. हो दिसलं मला ते. उपविजेत्या टीमची मुलाखत घ्या. बस आता. कशामुळं आमची बॉलिंग प्रॉब्लेम. आमची बॉलिंग जरा कच्ची पडली. बॅटिंग पण वीक पडली. अपोजिटने मस्त खेळली बॅटिंग बॉलिंग. वेल प्लेड बॉल. या हो तुम्ही विजेत्या टीमचे कप्तान. पूर्वीपासून आम्ही जी रणनीती ठेवली होती जास्त धावा करायच्या. जास्त धावा करून समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा आणि सांघिक खेळ केला आम्ही. त्यामुळे विजय आमचा. आमच्या सगळ्या एक प्लेअरने योगदान दिलंय. आमचा जो विजय आहे तो पूर्ण 11 खेळाडूंचा विजय. आम्ही अगोदरच समोरच्या टीमचं जे काही मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या टीमचं आम्हाला जे प्लॅनिंग होती समोरच्या टीमची प्लॅनिंग आम्हाला कळाली. ती फिक्सिंग होती. ती फिक्सिंग आम्ही मोडून काढली. जीत गया. फिक्सिंग असून तुम्ही चिडून नाही चिडून आता बोललो का. 3 कॅच सोडले. शिरूला 2 वेळा स्टंप आउट असताना आऊट नव्हतो मी. आऊट नव्हतो. अच्छा 2 वेळा आउट. चला चला काय कटिंग वाल्याला बोलवा. कटिंग वाल्याला बोलवा. चला किती राग आहे. राग मी उल्हास काका. राग आहे. उल्हास काका आहे बघा. कटिंग वाल्याला बोलवा. हार सहन होत नाहीये. आम्ही पचवू शकतो तुम्हाला एक. ठीक आहे समजू शकतो. ठीक आहे यार आजचा दिवस आमचा होता. उद्या तर तुमचा असेल. आहे ना आता 2 दिवस मामा तुम्ही. आता आहे 2-3 दिवस. और ये हमारे मामा हमारी टीम के आधार स्तंभ थे और उन्होंने हमें जिताया और बहुत ही प्रोत्साहन दिया. हम मामा का बहुत बहुत आभारी है. चला अजय थँक्यू.
टीम बद्दल सांगा. आज आमचे आमचे जे कॅप्टन आहेत रोहन कुलकर्णी यांनी उत्तम रीतीने सांघिक जो काही कंट्रोल होता तो त्यांनी व्यवस्थित ठेवल्यामुळे आज आमचा विजय झालेला आहे. 3-0 आणि संघ विजयी झालेला आहे. त्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन. हे चल आपल्या संघाबद्दल काही बोला. आमच्या संघाच्या कर्णधाराने योग्य नेतृत्व केल्यामुळे आज संघाला 3-3 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. असाच कर्णधार आम्हाला पुढच्या सामन्यांमध्येही लाभो ही ईश्वरचरणी टीम मॅनेजमेंट ईश्वरचरणी. पशा तू सांग काय तर आता. माझे 15 बॉल हुकले तरी पण आम्ही जिंकले. बोलून रन काढल्यामुळे थोडस रन निघाले आणि म्हणून नाही झुकले. आमचे मामा नाही झुकले. कसं आहे मी ओळखून होतो की ही मॅच फिक्सिंग याच्या थ्रू झाली. फिक्सिंग नाही, फिक्सिंग नव्हती. ठीक आहे फिक्सिंग झालेली होती तरी त्यांनी ते 2 कॅच सोडले 3 कॅच सोडले. मी सुद्धा नाही सोडला आणि 2 विकेट किपिंग आम्ही दिली तुम्हाला. जीवनदान दिलं 5 वेळेस. चला थँक्यू सो मच. एक बार 3-0 ने आपला विजय झालेला आहे. झुकेगा नाही. तर मित्रांनो आत्ता तुम्ही बघितलं मामा जसं म्हटला झुकेगा नाही तसंच हे चॅनल झुकलं नाही पाहिजे म्हणून तुमची मदत गरजेची आहे. इथं योग्य बसलाय, तर मनू दादा बसलाय, तो कोण आहे? कुठे? इथं शरद भाऊचा मुलगा योग्य. सांग काहीतरी आता. तू तुझं सांगता आजीचं जाऊ काय सांगितलं नाही कट कर. तर नागेशांना आलेले आहेत. तर याच ठिकाणी आता आपण आपला ब्लॉग संपवतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय गुरुदेव. वाह.